नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 5च्या पथकाने बंद घराची चोरी करणाऱ्याला अटक केली असून 7 गुन्हे उघडकीस आणून लाखोंचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले आहेत, अशी माहिती डीसीपी शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून बंद घरांमध्ये चोरीच्या घटना वाढू लागल्या होत्या. त्यामुळे ठाणे क्राईम युनिट 5च्या अधिकाऱ्यांनी 2 पथके तयार करून एका आरोपीला चौकशीमध्ये अटक केलं असता आरोपीने त्रिपुराचा रहिवासी असल्याचे सांगत विमानाने मुंबईत येण्यासाठी तो मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरामध्ये 15 दिवस रेकी करत असे. बंद घरांचे कुलूप तोडून तो जोगेश्वरी पुलाखाली झोपायचा, चोरीचे दागिने विकून विमानाने पळून जायचा. ठाणे क्राईम युनिट 5च्या अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून 60 ग्रॅम सोने, 250 ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम जप्त केली आहे. ठाणे शहरात झालेल्या 7 घरफोड्या अंधेरी, विलेपार्ले यांच्या चौकशीत या गोष्टी उघडकीस आल्या आहेत. सेलिब्रिटींसोबत गुजरातमध्येही चोरीच्या घटना घडल्या असून सध्या पोलिसांनी आरोपीला न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर आणखी घटना उघड येऊ शकतात. हा विशेष करून जो आरोपी आहे हा राहणारा त्रिपुराचा आहे. त्याचं नाव आहे राजू मोहम्मद जेनल शेख उर्फ बंगाली, वय वर्ष 41. आणि हा बाय फ्लाईट यायचा, घरफोडी करायचा आणि बाय फ्लाईट तो त्रिपुराला जायचा, असं त्याचं मोडस आहे. जोगेश्वरीला तो एक गटारवरती ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या खाली तो राहायचा आणि अशा प्रकारचं त्याचं मोडस आहे, जेणेकरून त्याची आयडेंटिटी लपून राहील. अतिशय चांगली कामगिरी करून युनिट 5ने याला ताब्यात घेतलं. याच्यानंतर जवळजवळ 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडीचे. श्रीनगर पोलीस स्टेशन, कापूरबावडी पोलीस स्टेशन इकडचे गुन्हे आहेत. आणि या जो आरोपी आहे याच्यावरती पहिले जवळजवळ 11 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये तो पकडला गेलेला होता पाठीमागं. ते गुन्हे आहेत सांताक्रूजचे 4 आहेत, DN नगर, भाईंदरचे 2 आहेत आणि वलसाड ग्रामीणमध्ये असे एकूण 11 गुन्हे त्याच्यावरती दाखल होते. त्याच्यामध्ये तो अरेस्ट होता. त्याच्यातून सुटल्यानंतर पुन्हा आता तो ह्या गुन्ह्यामध्ये आपण अरेस्ट केलेला आहे. हे गुन्हे त्याने केलेले आहेत. तर अतिशय चांगली कामगिरी युनिट 5 गुन्हे शाखा घटक ठाणे यांनी केलेली आहे. आणखीनही काही गुन्हे याच्यामध्ये ओपन होण्याची शक्यता आहे, तर त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती देण्यात येईल. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. शालेय जीवनातच एखादी कला आत्मसात करता आली तर त्या कलेतून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो. हाच आनंद आज महापालिकेच्या किसननगर येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. निमित्त होते शाडू मातीपासून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेश मूर्तींचे. पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तसेच पर्यावरण स्नेही सजावटीच्या साहित्याचं प्रदर्शन विष्णुनगर येथील शाळा क्रमांक 19 मध्ये भरवले होते. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याच पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच गणेश मूर्ती बनवता याव्यात यासाठी महानगरपालिकेच्या किसननगर शाळेतील विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. 2 तास सुरू असलेल्या विद्यार्थी देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. बघता बघता प्रत्येक विद्यार्थ्याने गणेश मूर्तीची मूर्ती साकारली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह हा ओसंडून वाहत होता. प्रत्येकजण आपण त्यांनी बनवलेल्या गणेशाची मूर्ती ही आपल्या शिक्षकांना दाखवत होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हणजे नेमकं काय ही संकल्पना त्यांच्या मनात रुजावी. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्त्यांमुळे होणारे जलप्रदूषण, पर्यावरणाची हानी याबाबत
ची माहिती विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला सामाजिक चेहरा असून समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांचा अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे. चाकरमानी नागरिकांपासून नवउद्योजक आणि गरीब, महिला, युवक आणि शेतकऱ्यांना अर्थसंकल्पामध्ये दिलासा मिळाला असून देशाची विकसित भारताकडे वाटचाल सुरू झाली आहे, असं प्रतिपादन भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. भाजपाच्या वतीने यंदा केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती देऊन चर्चा करण्यासाठी ठाणे विभागीय कार्यालयामध्ये प्रबुद्ध संमेलन आयोजित केलं होतं. या संमेलनानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार निरंजन डावखरे यांनी अर्थसंकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक संदीप लेले, उपाध्यक्ष सागर बदे, सरचिटणीस सचिन पाटील, समीरा भारती उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात देशाने अर्थव्यवस्थेत 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावरती झेप घेतली. सातत्याने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे भारताची वेगाने विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे. 2047 मध्ये विकसित भारत घडवण्याचे लक्ष्य ठेवून विविध धोरणे आखण्यात येत आहेत. त्याचीच प्रचिती यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आली आहे. केंद्र सरकारच्या उत्तम धोरणामुळेच भारत जगभरात प्रगतीपथावरती आहे, असं प्रतिपादन यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी यावेळी केले. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम यांच्याकडनं बजेट मांडला गेला आणि बजेट मांडल्यानंतर महाविकास आघाडीचे खासदार यांनी एक फेक नरेटिव्ह टाकण्याचा प्रयत्न केला की याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी काही नाही. त्याचा स्पष्टीकरण हे केंद्रीय मंत्र्यांकडनंही आलेलं आहे, त्याचबरोबर आमचे केंद्रीय नेत्यांकडनंही आलेलं आहे, राज्यांच्या नेत्यांकडनं आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने प्रत्येक ठिकाणी अशा परिषदा, असे संवाद हे सुरू असताना त्याच्यामध्ये ज्यावेळेस राज्यांच्या नेत्यांचं मांडणी झालेली आहे, त्याचबरोबर आता जिल्हानिहाय आणि त्याच्यानंतर मंडळनिहाय या संदर्भातली भूमिका ही मांडण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय. लोकसभेच्या बजेटवरची चर्चा अजूनही पार्लमेंटमध्ये सुरू आहे आणि त्याच्यामुळे याचं सविस्तर आणि सडेतोड उत्तर हे महायुतीच्या खासदारांच्या माध्यमानेही लोकसभेमध्ये मांडला जात आहे. पण लोकांमध्ये हे संदेश जाणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनाने हे संवादाचे संमेलन हे ठिकठिकाणी आयोजित केले जात आहे. खरा प्रश्न हा आहे की मूळ प्रश्न खरं तर हा आहे की उद्धवजींची भूमिका काय. कारण आपण एक दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा मराठा आरक्षणाबद्दलची त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी. जे मराठा त्या तिकडे आंदोलक गेले होते ते कुठल्या पक्षाचे आहेत किंवा कोणाचे आहेत ही भूमिका नंतरची, पण यांची भूमिका काय हे त्यांनी खरं तर लोकांमध्ये येऊन सांगणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे दरवेळेस त्यांनी सोयीची भूमिका घेणं आणि नरोवा कुंजरोवा जी भूमिका ते घेतात त्याच्यापेक्षा मराठा समाजाला आता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करून सांगणं गरजेचं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.